जळगावमध्ये महायुतीबाबत अजूनही अनिश्चितता आहे। या पार्श्वभूमीवर जळगावमधील विश्रामगृहामध्ये गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची बंद दारात चर्चा झाली आहे आणि त्यानंतर नाराज होऊन गुलाबराव पाटील विश्रामगृहातून बाहेर पडलेले आहेत। काही वेळातच गिरीश महाजन ही विश्रामगृहातून नाशिककडे रवाना झाली आहेत। तर युतीबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। तसंच संध्याकाळपर्यंत गुलाबराव पाटील खुश होतील असं विधान यावेळेला गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। जळगावमधील भाजप शिवसेनेमधील नाराजी नाट्यामुळे महायुतीची घडी विस्कटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट जळगावला प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या सोबत आहेत। वाल्मिक, कुठेतरी शिवसेना भाजपची चर्चा कुठेतरी महायुती जी आहे किंवा युती होणार होती ती फिसकटण्याची शक्यता वर्तवली जाते, काय सांगशील सविस्तर? निश्चितच बघायला गेला तर गेले एक दिवसापूर्वी या ठिकाणी बैठक झाली होती, ज्यामध्ये गुलाबराव पाटील व भाजपाचे 2 आमदारांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीनंतर चर्चा झालेली होती की युती ठरणार आहे। मात्र त्यानंतर काल मंत्री गिरीश महाजन हे नाशिकवरून जळगावला आले। यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनंतर चर्चा केल्यानंतर सांगण्यात आलं होतं की आज दुपारी 12 वाजेला सगळ्यांची माहिती घेऊन किती जागा लढवायच्या, किती कोणासोबत लढवायचा हा निर्णय घेण्याचा त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं। मात्र त्यानंतर आज ते जामनेरवरून जळगाव अजंठा गेस्ट हाऊस या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी साधारण अपेक्षेनुसार 3 पक्षांचे मंत्री जे आहेत, माजी मंत्री सहित आमदार हे एकत्र चर्चा होते। मात्र याच ठिकाणी विचार कधी करायला गेला तर साधारण भाजप व तसेच शिंदे सेनेचे या ठिकाणी गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची चर्चा झाली। त्याच पार्श्वभूमीवर यदि विचार केला तर त्या ठिकाणी अनिल पाटलांना बाहेर ठेवण्यात आलं होतं, त्यांना कुठलीही चर्चा केली नाही। साधारण ही चर्चा जी आहे ही अर्ध्या तासात झाली। त्यानंतर तातडीनं गुलाबराव पाटील त्या ठिकाणून निघून गेलेले होते, पण मात्र त्यांची मरधंदी करण्यासाठी जे काही आमदार होते त्यांच्या जवळ गेले। मात्र ह्याच पार्श्वभूमीवर इथे अद्यापही जवळ येते तारीख आहे, मात्र यामध्ये अद्यापही कुठली चर्चा झालेली नाही। मात्र दोघं मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळालेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती सांगितली। एकंदरीतच आता आजच्या रात्रभरामध्ये किंवा एक दिवसामध्ये काय घडामोडी होत्या ते बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। अपडेट घेत राहणार आहोत।